जयंत पवार स्मृतिवंदना याच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत 2 अभिवाचनं. एक अभिवाचन आहे बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य या कथेचं आणि दुसरं आहे लिअरनं जगावं की मरावं या नाटकातल्या काही प्रवेशांचं. जयंत पवार यांची बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य ही कथा त्यांच्या एकूणच कथालेखनाचा एक उत्तम आविष्कार आहे, प्रातिनिधिक उदाहरण आहे असं मला वाटतं. एकीकडे आयुष्यात जे काही घडतं, जे विदारक सत्य आहे, माणसांना उद्ध्वस्त करणारं वास्तव आहे, त्याकडे बघून एखाद्या लेखकाचा जीव कळवळतो. पण ते सत्य त्याला खरंच तसं मांडता येतं का, की मग ते मांडण्यासाठी त्याला कुठल्या तरी एका अतिंद्रिय अनुभवाचा आधार घ्यावा लागतो, काहीतरी सुपर नॅचरल फोर्सेस आणावे लागतात, त्याशिवाय सत्य पोचत नाही? असा प्रश्न एक लेखक म्हणून जयंत पवार आपल्यासमोर या कथेमधून उभे करतात. बाबलच्या आयुष्यातले धादांत सत्य. राष्ट्रपती पंचायतीच्या कार्यालयात आधीच येऊन बसले होते. त्यांना प्रतीक्षा होती बाबलची. बाबल हरिया सुतारचा पोर. आता 30-32चा आहे तो. त्याला चालता येत नाही म्हणे. कसा दिसत असेल तो? राष्ट्रपतींच्या मनात चलबिचल सुरू होती. भारत देशाचे राष्ट्रपती आज हातातली कामं टाकून वाकडी वाट करून चावडीवर कशासाठी आले आहेत? महाराष्ट्राच्या नकाशावर बांबळे गाव कुठं आहे हे तहसीलदारालाही चटकन सांगता यायचे नाही. पण कालपर्यंत ज्या गावात गाडी रस्ताही नव्हता, विहिरी तळी कोरडी ठाक होती आणि माणसांच्या चेहऱ्यावर पेहरावावर व आसमंतात धुळीची पुटत चढली होती, अशा प्रगतीपथावरच्या महाकाय राज्यातल्या पुसट ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या मागास गावात देशाच्या प्रथम नागरिकाने येण्याचे कारण तरी काय? कारण आहे बाबल सुतार. त्याचा सत्कार करण्यासाठीच राष्ट्रपती इथं आले आहेत. राज्यातल्या विविध भागांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी स्वतःहून हा सत्कार सोहळा समाविष्ट केलेला आहे. पांगळ्या बाबलने दिल्लीला येऊन गौरव स्वीकारण्यापेक्षा आपण बांबळे गावी जाऊन त्याचा सत्कार करावा असा निर्णय त्यांनी घेतला होता. चावडीचा परिसर गावकऱ्यांनी, सनदी अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी गजबजून जात असला तरी राष्ट्रपती चुळबुळत होते ते बाबलसाठी. त्यांच्या कारकिर्दीतला हा पहिलाच प्रसंग असावा जिथे ते हजर झाले तरी गौरव मूर्तींचा पत्ताच नव्हता. या औद्धत्याबद्दल सरकारी अधिकारी मनातून चरफडत असले तरी राष्ट्रपतींना त्याचे काही वाटत नव्हते. ते गावकऱ्यांच्या मुखावर विलसणारा बाबलविषयीचा अभिमान दुरूनच कौतुकाने न्याहाळत होते. एका दिव्य शक्तीने प्रेरित होऊन प्रतिकूलतेवर मात करून अन्यायाविरोधात उभा ठाकलेल्या एका सामान्य तरुणाच्या असीम धैर्याचा जाहीर गौरव करण्यासाठी ते आतुरले होते. तो तरुण आता सामान्य राहिला नव्हता. देशातल्या प्रत्येक तरुणात जिद्द निर्माण करू शकणारा तो आदर्श ठरणार होता. त्याचे नाव बाबल हरिया सुतार. आणि तो क्षण आला. एकच आवाज घुमला, बाबल बाबल. जय जयकार सुरू झाला. आवाज टिपेला गेला तसे राष्ट्रपती एकदम उठून उभे राहिले. त्यांच्या हृदयात सूक्ष्म थरथर झाली. ते डोळे विस्फारून बाहेर पाहू लागले. दुतर्फा गर्दी भेदत चाकांच्या खुर्चीवर बसून एका हाताने चाकाला गती देत बाबल सुतार सावकाश पुढे येऊ लागला.
मागे वडील हरिया सुतार, आई रखमाबाई धीम्या गतीने येत होते. त्यांच्या मागे बाबलचा भाव लहू आणि बहीण चंद्रभागा येत होते. बाबलवर फुलांचा आणि पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. तो झेलत बाबल मांडवातल्या मंचकावर आपल्या पांगुळ गाड्यासह आला. बाबल बाबल माझ्या कथेचा नायक आहे, म्हणून मी मुद्दामच कथेची सुरुवात अशी केली जेणेकरून मला कथानायकाला उदात्त पातळीवर घेऊन जाता येईल. मी सांगतोय ती कथा सत्य आहे, वास्तवात घडून गेलेली आहे, नव्हे माझ्या डोळ्यासमोर घडलेली आहे. त्या घटिताचे अनेक साक्षीदार आजही गावात आहेत. पण ही कथा सत्याच्या इतकी जवळ आहे की लोक तिची कधीही दंतकथा बनवून टाकतील आणि शिळोपाच्या गप्पात पारावरच्या गजालीत रंजकपणे चगळून तिच्यापासून सुटे होत शांतपणे झोपी जातील. पण तसं होता कामा नये. ती लोकांच्या नेणिवेत पसरली पाहिजे. कथानायकाला दिव्यत्व प्राप्त होऊन तो प्रत्यक्षाहून उदात्त, उत्कट, उन्नत झाला पाहिजे. बाबल नावाचं मिथ तयार होऊन त्याची कथा मिथकाच्या पातळीवर गेली पाहिजे. बाबलची कथा वाचून हृदय उचंबळली पाहिजेत. नुसत्या वास्तवाने हृदय उचंबळत नाही. जर ती उचंबळत असतील तर समजावं की त्या वास्तवात अद्भुताचा अंश आहे. आणि माझी खात्री आहे बाबलच्या कथेत तो आहे. बांबळे नामक एका दुर्गम खेड्यात बाबल राहत होता. बाबल अभ्यासात हुशार होता. शाळेत शिक्षकांनाही प्रिय होता. बाबल छान गायचा आणि बासरीही सुरेख वाजवायचा. आपला लहान भाऊ लहू यास त्यानं बासरी तयार करून दिली होती. ती तो वाजवत असे. बाबलने आपली धाकटी बहीण चंद्रभागा हिला गाणे शिकवले होते. बाबलचे वडील हरिया हे सुतारकाम करीत. त्यांच्या कामातही बाबल त्यांना अधूनमधून मदत करत असे. हरिया गावच्या लोकांना शेतीची अवजारे बनवून देई, तसेच घरातली इतर दुरुस्तीची कामंही करून देई. त्या बदल्यात गावकरी हरियाला एक पायली धान्य देत. हरियाची बायको रखमा या धान्याचे अन्न शिजवून आपल्या मुलांना खाऊ घालत असे. हा, पण बांबळे गाव तसे दरिद्री होते. कमी पर्जन्यवृष्टीच्या पट्ट्यात हा प्रदेश येत असल्यामुळे गावात सदैव पाण्याचे दुर्भिक्ष असत. विहिरी तळी कोरडी असत. झाडांना पाने नसत. गुरांना चारा नसे. त्यामुळे त्यांच्या छातीच्या फासळ्या दिसत असत. बायकांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागली. तशात गेली 3 वर्षे पाऊस न पडल्यानं गावात भीषण दुष्काळ पसरला होता. शेतात धान्य पिकले नाही. त्यामुळे हरियासारख्या कष्टकऱ्यांना पायलीचा मोबदला मिळाला नाही. उपास घडू लागले. माणसं चिडचिड करू लागली. पण याही परिस्थितीत बाबलचे गाणे सुटले नाही. तो गाऊ लागला की झाडांच्या पर्णहीन फांद्यांवर कुठून कुठूनचे पक्षी येऊन बसत व तल्लीनतेने त्याचं गाणं ऐकत असत. पण हरियाला मात्र याचा मनस्वी संतापी. अख्खे घर उपाशी असताना त्याला गाणे कसे सुचते या प्रश्नाने त्याची काहिली होई आणि तो मोठ्याने ओरडून बाबलला त्याचे गाणे बंद करायला लावले. पण याच गाण्याने एकदा चमत्कार घडवला. त्याचे काय झाले की दूरच्या शहरातून कोणी पाहुणे गावात आले होते. 4 दिवस राहून शहरात परतण्यास निघाले होते.
निघताना काही चिजा करून घ्याव्यात म्हणून हरिया सुताराच्या शाळेत आले होते. तेथे बाबल काठीची मूठ बनवता बनवता गाणे गुणगुणत होता. त्याच्या मधुर आवाजाने पाहुणे चमकले आणि म्हणाले, बाळ, तुझा आवाज उत्तम आहे, मोठ्याने म्हण पाहू गाणे. बाबलने आवाज आणखी मोठा लावला. तो मनसोक्त गाऊ लागला. पाहुणे खुश झाले. मग बाबलने बासरी वाजवून दाखवली. आपली बासरी पाहुण्यांच्या मुलाला दिली. पाहुणे भारावले. त्यांनी बाबलला जवळ घेतले, त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याला 50 रुपयाची नोट बक्षीस दिली. बाबल अवघडला. त्याला काय करावे कळेना. पाहुण्यांनी बळेच ती नोट त्याच्या खिशात कोंबली. हे पाहताना हरिया मनातनं हरखला होता. त्याला प्रथमच आपल्या लेकाच्या गाण्याचे कौतिक वाटले. पाहुणे निघाले. हरियाने बाबलला त्यांना घरापर्यंत सोडून येण्यास सांगितले. बाबल पाहुण्यांसोबत निघाला. त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या पायास हात लावून त्यांचा निरोप घेऊन तसाच सवंगड्यांसवे खेळण्यासाठी पळाला. इकडे हरियाला बाबल कधी परततो असे झाले होते. कितीतरी दिवसाने त्याने नोट पाहिली होती, ती देखील 50 रुपयांची. लक्ष्मीने जणू कृपेचे दान पदरात टाकले होते. आता शहरात जाऊन धान्याचे अर्धे पोते आणता येणार होते. काही तातडीच्या गरजा भागवता येणे शक्य होणार होते. बाबलसाठी शाळेत घालायला शर्ट, रकमेसाठी एक जुनेरे, लहूसाठी चड्डी आणि स्वतःसाठी पंचा एवढे तरी घ्यायला हवेच होते. सगळे विटून विरून फाटून गेले होते. उन्हाच्या कायलीतही हरियाचे मन शीतल झुळकेने तोषवावे तसे शांत होऊन गेले. बऱ्याच वेळाने बाबल घरी आला. तोवर हरियाने आपल्या लेकाचे गुणगान रखमेकडे केले होते. रखमेने आपल्या 2 लेकरांना थोरल्याचे कौतिकाने सांगितले होते. त्यामुळे बाबल येताच सारे त्याच्या सभोवती कोंडाळे करून जमले. हरियाने बाबलला प्रेमाने जवळ घेतले आणि पाहुण्यांनी बक्षीस म्हणून दिलेले पैसे मागितले. बाबल ते विसरूनच गेला होता. त्याने 50ची नोट वडिलांना देण्यासाठी खिशात हात घातला. पाहतो तर काय, खिशात नोटच नव्हती. बाबलने बोटे अधिक खुपसून पाहिली तेव्हा लक्षात आले खिसा फाटला होता. तो कावराबावरा झाला. हरियाचा चेहरा ताणला गेला. तो बाबलला सारखे विचारू लागला, कुठे आहेत पैसे? बाबलकडे याचे उत्तर नव्हते. तो अधिकच केविलवाणा होऊन परत परत खिसा जमीन शोधत राहिला. हरियाचा संताप उकळू लागला तसा तो जोर जोराने ओरडू लागला. बाबलची भावंडे दचकली. रखमा म्हणाली, अरे खेळायला गेलास तिकडे पडले असतील पैसे, जा शोध. बाबल बाहेर पडला. खेळायच्या जागी जायच्या याच्या वाटेवर शोधू लागला. बाहेर अंधार पडू लागला होता. रखमा टेंबा घेऊन आली. सारे रस्ते धुंडाळले. नोट सापडेना. लहू व चंद्रबागा बाबलच्या मित्रांच्या घरी जाऊन आले. कोणीच नोट मिळाल्याचे सांगत नव्हते. सारे निराश होऊन घरी आले. बाबलचे अंग थरथरू लागले. तो घरी येताच हरियाने फाडकन त्याच्या कानाखाली वाजवली. बाबल भेलकांडला. भावंडे चळाचळा कापू लागली. रखमा हादरली. पण हरियाला तेवढे पुरेसे वाटेना. त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षांचा चुरा झाला होता. दारिद्र्याचा छातीवर येऊन कोसळणारा भला मोठा दगड त्याला जाणवू लागला. त्याची लाही लाही झाली. तो बाबलला मारू लागला. हाताने, पायाने, काठीने, मिळेल त्या वस्तूने बाबलला झोडपू लागला. बाबलला आपली चूक कळेना. पाहुण्यांनी पैसे त्याला दिले होते, ती त्याची बक्षिसी होती. वडिलांनी त्यासाठी आपल्याला तुडवून काढावे याचा अर्थच त्याला कळेना. स्वतःची चूक उमजेना. मग आता चूक बरोबर एवढा विचार करण्या इतकेही त्राण त्याच्यात राहिले नव्हते. मस्तक बधीर झाले होते. अंग सुन्न झाले होते. डोळ्यातले अश्रू कडद झाले होते. ते सारे बळ एकवटून तो उठला आणि धावत सुटला. त्याने अंगातला शर्ट काढून फेकून दिला. छोट्याशा घरातली शिडी गाठली आणि दडदडत शिडीवर चढला आणि माळ्यावर जाऊन रडत बसला.
हरियाने घराला एक पोटमाळा केला होता. तिथे जुनी हत्यारे, बिनउपयोगाच्या लाकडाच्या फळ्या व अन्य भंगाराचे सामान पडले होते. त्या बुटक्या माळ्यावर कळी काळाचा अंधार साठला होता. त्या अंधारात बाबल शिरला. आपल्या वेदनेला, अपमानाला, अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते सारे अंधारात रिचत होते, पण बाबलच्या अंतःकरणातून पुन्हा नव्या लाटेने बाहेर पडत होते. त्या रात्री बाबल जेवला नाही. घरातले कोणीच जेवले. हरिया दारू पिऊन रात्रभर ओरडत बडबडत बरळत राहिला. दुसऱ्या दिवशी सारे हळूहळू कामाला लागले. रखमाने हळूच शिडीवर चढून बाबलला साथ घातली. तो अजूनही तसाच पाठ फिरवून झोपला होता. मायेच्या हाकेने तो जागा झाला, पण उठला नाही. त्याला जाणवले रात्रभर गालावर ओघळून सुकलेले अश्रू अजूनही गरम आहेत. अजूनही डोळ्यातल्या वाफा उष्ण आहेत. त्याने कूस वळवली नाही. रखमा हाका मारून दमून निघून गेली. माळ्यावर धड उभे राहता येत नव्हते, त्यामुळे ती शिडीवरच खोळंबली होती. व तिने लहू आणि चंद्रभागाला आलटून पालटून पाठवले. त्यांनी शिडीवर उभे राहून दादाला साथ घातली, पण बाबलने हू केले नाही ती चूक. रखमाने संध्याकाळी हरियाच्या पाया पडून त्याला बाबलची मनधरणी करायला सांगितले. हरियाचा राग गेला नव्हता. त्याने बायकोस धुतकारले. दुसऱ्या दिवशी बाबल खाली आला नाही. रखमा शेजार पाजाऱ्यांकडे धावली. ते घरी आले. बाबलची विनवणी करू लागले. रखमा रडू लागली, पण बाबल कोणासही बदला नाही. उघड्या अंगाने निश्चित पडून राहिला. नंतरच्या दिवशी हरिया नरमला. त्याने शिडीवर चढून बाबलला खाली येण्यास सांगितले. स्वतःच्या गालावर मारून घेतले, पण बाबल आला नाही. बातमी वाऱ्यासारखी गावात पंचक्रोशीत पसरली. गावकरी बाबलच्या घरी जमले. त्याचे शाळेतले शिक्षक आले. सारे हात जोडून म्हणू लागले, बाबल खाली ये, अरे आमच्यात ये. कोणी कोणी तुझ्यावर रागवणार नाही. तुझ्या वडिलांना क्षमा कर, आईवर दया कर, भावंडांची आठवण ठेव, खाली ये. पण बाबल आला नाही. काहींनी माळ्यावर जाऊन त्याला बळेच खेचून आणण्याचा प्रयत्न केला, पण माळ्याच्या लाकडी फड्यांना घट्ट चिकटून बाबल पडून राहिला. भिम्म हल्ला. तो साऱ्या जगावर रागावला होता. कोवळ्या फुलासारखा त्याचा आत्मा बापाच्या क्रूर भावनांनी चुरडला होता. हे जग क्रूर आहे, बापासारखे निष्ठूर आहे. हे जळून गेलेल्या वातीच्या काजळीसारखे बाबलच्या अंतःकरणाला घट्ट चिकटले. या काजळीत त्याचे गाणे काळवंडून गेले. हसणे विरघळून गेले. बोलणे हरवून गेले. या माणसात जाणे नको. या माणसांच्या जगात जगणे नको. ज्यांना गाणे नको, नाणे हवे, अशा माणसांचा संग नको. तेथे आपल्याला जागा नाही. तेथे आपले स्थान नाही. बाबलच्या मनात विचार गरगरत राहिले. बाबल खाली आलाच नाही. 18 वर्ष 18 वर्ष बाबल माळ्यावरून खाली उतरला नाही. बाबलच्या कथेत अद्भुताचा अंश आहे. असं मी म्हणतो त्याचं कारण हे आहे, एक 14 वर्षाचा पोर 18 वर्ष एका जागी बसून राहिला. ही त्रेता द्वापार युगातली नाही, कलियुगातली गोष्ट आहे आणि पूर्ण खरी आहे. माझ्या भोवती पसरलेल्या असत्याच्या जगमाटात ती सत्याची प्रखर ठिणगी दिसेनाशी होण्याची दाट शक्यता असल्यानं मला तिचं मिथक करायचं आहे.
मला माहिती आहे मिथक कोण तयार करतं आणि कशासाठी ते. इथे बघता बघता वर्तमानाचा भूतकाळ होतो आणि भूतकाळाचा इतिहास बनतो आणि इतिहासाच्या पुराण कथा बनतात. जितांच्या कथा जेते चोरतात आणि आपल्याला अनुकूल करून घेतात. स्वतःचा इतिहास रचतात, त्याला दिव्यत्वाची जोड देतात, त्यावर दैवी प्रकाश फाकवतात. सामान्य माणसं देवाला आणि दैवाला दिपतात. देवापर्यंत त्यांना पोचता येत नाही आणि दैव त्यांना ज्ञात होत नाही. दोहोंच्या दहशतीत चमत्कारापुढे नतमस्तक होऊन माणसं जगतात. पोथ्यांमधल्या मिथकांना शरण जातात. नवी मिथकं निर्माण करणं हे लेखक म्हणून माझं काम आहे. कारण जुनी मिथकं इतिहासाला वाकवून त्यावर चमत्काराचा खोटा मुलामा चढवून बनवलेली असतात. त्यातली मूल्य माझी नाहीत. जर इथे बापाच्या मांडीवरून खाली खेचल्या गेलेल्या ध्रुव बाळाचं मिथक तयार होतं तर बाबलचं का होऊ नये? ध्रुव राजपुत्र असल्यामुळे त्याचा क्रोध मोठा आणि बाबल एका निर्धन सुताराचा पोर असल्यामुळे त्याचा राग हलका, असं थोडंच आहे. त्याचा हट्ट ध्रुवा इतकाच प्रखर होता. खरं तर तो एका जागी 18 वर्ष बसून राहिला, हीच गोष्ट त्याला असामान्य बनवायला पुरेशी आहे. पण त्याचं मोठेपण त्याच्याही पुढे आहे, ध्रुवाच्याही पुढे. बाबलला सारे सांगून थकले होते, विनवून शिणले होते. आई रखमा चुलीपाशी रडत बसायची. बाप हरिया डोक्यावर हात मारून घेत राहायचा. हळूहळू गावकऱ्यांनी यावर चर्चा करणे थांबवले होते. सारे आपापल्या कामाला लागले होते. पण बाबलच्या भावंडांना झोप नाही यायची. लहू आणि चंद्रभागा अंथरुणात पडून एकमेकांकडे बघत राहायचे. काहीही बोलायचे नाहीत. चंद्रभागा शाळेत जात नव्हती, पण आता लहूनेही शाळेत जाणे थांबवले होते. दिवसभर ते माळावर रानात निरुद्देश उदास फिरत राहत. दोघांनाही ठाऊक होते आपल्या दादाने कितीतरी दिवसात अन्नाचा कण घेतलेला नाही. त्या दिवशी दोघांनी रानभर फिरून बोरे करवंदे गोळा केली. घरी आल्यावर चंद्रभागाने शिडीवर चढून एका पातेल्यातून रानमेवा दिला. ती त्याच्याशी हळूहळू आवाजात बोलू लागली. बाबल फक्त ऐकत होता. चंद्रभागा लहू सवे डोंगरावर उंच जागी गेली. तिथल्या गळीत करवंदाची जाळी होती. जवळच्याच एका झाडावर सारे पक्षी दाटीवाटीने बसून बघत होते. चंद्रभागा आणि लहूला बघताच फडफडून जवळ आले, गिरट्या घालू लागले. पण बाबल नाही हे पाहताच परत झाडावर जाऊन बसले. चंद्रभागाने ही गोष्ट बाबलला ऐकवली. बाबल काही बोलला नाही, पण त्याने पातेल्यातली करवंदे घेतली, बोरे घेतली. दादाने खाल्ले हे पाहून बहीण आनंदली. ती गाऊ लागली. तिचे गाणे बाबलने तल्लीन होऊन ऐकले, पण बोलला नाहीच. चंद्रभागाने लहूला सांगितले, दादाने खाल्ले. लहू आनंदला. त्याने पाण्याचे भांडे शिडीवर चढून बाबलला दिले. बाबल पाणी प्याला. लहूने शिडीवर बसून आनंदाने बासरी वाजवली. बाबलने ती कान देऊन ऐकली. त्या दिवसापासून लहू व चंद्रभागाचा तो छंदच झाला. त्यांच्या सुरांनी बाबलच्या अंतःकरणात शिंपण केली. बाबल खाऊ लागला, हालचाल करू लागला, पण बसूनच. त्या बुटक्या माळ्यावर उठून उभे राहता येत नव्हते. रखमानेही एका ताटलीतून बाबलला जेवण द्यायला सुरुवात केली. बाबल ते घेऊ लागला, पण तो खाली मात्र उतरला नाही. बाबल थोडेफार खायचा, उठून बसायचा, बसूनच माळ्यावर फिरायचा, तिथल्या टाकाऊ सामानात काहीतरी शोधत राहायचा.
माळ्याला एक खिडकी होती, काही कौलं फुटली होती, त्यातून थोडाफार प्रकाश यायचा. उजेड असेपर्यंत बाबल हालचाल करी. अंधार पडला की पडून राही. अंधारात सारे झोपल्यावर आपले विधी उरकी आणि मागच्या खिडकीतून खाली टाकून दे. रात्रीच्या अंधारात आणि दिवसभराच्या अंधुक उजेडात त्या निबिड पोटमाळ्यावर बाबलची साधना चाले, स्वतःशी संवाद चाले. एकदा लहूचे बासरी वाजवून झाल्यावर माळ्यावरून एक बासरी खाली आली. लहूने पाहिले ती नवी होती. आकाशातून पडल्यासारखी ती बासरी आपल्या दादाने तर बनवली नसेल अशी शंका लहूला चाटून गेली आणि त्याची खात्रीच पटली. कारण दुसऱ्या दिवशी माळ्यावरून एक कृश हात बाहेर आला होता आणि त्या हातात एक बासरी होती. तो हात बाबलचा होता. लहूने सुतार शाळेतली वडिलांची काही हत्यारे गुपचूप माळ्यावर नेऊन ठेवली. बाबल बसल्या जागीच हात चालवू लागला. तो हळूहळू काम करत असे. त्याचा आवाजही कुणास येत नसे. एक दिवस चंद्रभागा गमती जमती सांगत शिडीवर बसली होती. कोणास वाटले असते ही मूर्ख मुलगी स्वतःशीच काय बरे बडबडते आहे, पण वरून कोणीतरी ऐकत होते. चंद्रभागाचे बडबडणे संपताच वरून हात आला, मग दुसरा हात. दोन्ही मुठीत लाकडी चकत्या होत्या. त्यानं त्या खाली सोडल्या. चंद्रभागाला कळले, दादाने तिच्यासाठी लगोऱ्या बनवल्या आहेत. तिने आनंदाने उड्या मारल्या. ही गंमत लहूच सांगितली. दोघांनी आपल्या सवंगड्यांना सांगितली. पोरे येऊन खालूनच बघत, काहीतरी करून मागत, बाबल ते करून दे. मुले टाळ्या पिटत. एकदा बाबलने रखमासाठी बसायचा पाठ करून दिला. ही गोष्ट रखमाने पाणी भरताना कौतुकाने बायकांना सांगितली. बातमी गावभर झाली. त्या दिवसापासून गावातल्या बाया बापे हरियाच्या घरी येऊन बाबलला बारकी बारकी कामे सांगत. बाबल त्यांना खुंट्या, पाट, फळ्या, पोळपाट, डाव, चमचे अशा चिजा करून दे. मुलांना भोवरे, लगोऱ्या, विटी दांडू असे बनवून दे. माणसे चांगली होती. ती या कामाचे बाबलला थोडेफार पैसे देत, कौतुक करत, हळहळत निघून जात. बाबलने हे पैसे साठवण्यासाठी एक लाकडी पेटी केली. या पेटीत तो पैसे टाकत असे आणि झोपी जात असे. अशी 18 वर्ष गेली. या 18 वर्षात बाबल बोलला नाही. काम करत राहिला, पैसे पेटीत टाकत राहिला. अशा 6 पेट्या त्याने केल्या. मग कधीतरी बाबलला वाटू लागले, आपणही लहूसारखी बासरी वाजवावी. आपण पूर्वी पावा वाजवत होतो तसाच आताही वाजवावा. म्हणून बाबलने बासरी बनवायला घेतली. पण त्याच्या हातून बासरी न होता वेगळेच वाद्य तयार झाले. त्याचा सुरुवातीचा आकार बासरीसारखा असला तरी पुढे तो छोट्या भोपळ्यासारखा गोल होऊन गेला. हे कसे झाले बाबललाही कळले नाही. बाबल ते वाद्य वाजवू लागला तेव्हा त्यातून निघणारे सूर बासरीप्रमाणे मधुर मंजूळ नव्हते. ते तापलेल्या सळीप्रमाणे उग्र आणि टोकदार होते. वारुळातून नाक फुतकारत निघावा तसे होते. पण सूर जसे वाढत जात तसे त्यातून ध्वनिलहरींच्या कंपनांचे एक गुंगणारे आवर्तन तयार होते. तो नाद त्यातली लय आसमंताला वेढून टाकत असे आणि ऐकणाऱ्याच्या कानामनात सूक्ष्म थरथर निर्माण करत असे. ते सूर ऐकण्यासाठी माळ्याच्या कौलावर खिडकीपाशी पाखरांची दाटी होई. मंजुळा, साळुंक्या, कावळे, राघू, चिमण्या थव्याने बाबलच्या वाद्यातून निघणारे सूर ऐकत बसलेले असायचे. दिवस जात होते तसा बाबल मोठा होत होता. मोठा होणारा बाबल कसा दिसत असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. पण तो जसा मोठा होता होता तशीच त्याची भावंडही मोठी होत होती. आई बाप म्हातारे होत होते. हरिया थकला होता. त्याचा हात पूर्वीसारखा चालत नसे. लहू बापाला मदत करत असे, पण आता पूर्वीसारखी मोठी कामे येत नसत.
विहिरीवर लोकांनी मोटार पंप बसवले. अनेक घरात ट्रॅक्टर दिसू लागले. घरे बांधण्यासाठी व दुरुस्तीसाठी लोक तालुक्यातून कंत्राटाने सुतार, गवंडी, मजूर बोलावत. त्यामुळे हरियाचे दारिद्र्य तसेच राहिले. लहू तालुक्याला कंत्राटदाराकडे जाऊन काम करू लागला. चंद्रभागाही मोठी झाली होती. तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली होती. परंतु चंद्रभागाचे लग्न पैशाअभावी होत नव्हते. हरियाकडे हुंड्यासाठी नव्हे तर लग्नाच्या खर्चासाठीही काही उरले नव्हते. उलट कर्जाचा मोठा डोंगर उरावर होता. त्यामुळे स्थळे येत आणि जात. चंद्रभागाला आपले प्राक्तन स्पष्ट दिसू लागले. पूर्वीसारखी ती गात नसे व गमती जमती सांगण्यासाठी शिडीवर येऊन बसत नसे. बाबलला हे जाणवत होते. एकदा एक स्थळ चंद्रभागाला चालून आले. मुलाला हुंडा नको होता. मुलगा मेहनती होता. त्याला फक्त चंद्रभागाचा हात हवा होता. घरात भरपूर खल झाला, पण हरियापाशी फुटकी कवडी नव्हती. थोडेसेही कर्ज मिळण्या इतकी पत उरली नव्हती. लहूचाही खिसा फाटकाच होता. रात्रभर सारे विचार करत होते. रात्री लहू जेवण देण्यासाठी शिडीवर चढला. जेवणाची ताटली त्याने माळ्यावर ठेवली. तोच त्याचा हात गच्च पकडला गेला. एका काटकुळ्या हाताचा पंजा त्याच्या मनगटाभोवती लपेटला गेला. लहू दचकला, पण पाठोपाठ वर अंधारात दोन डोळे चमकताना दिसले. बाबलने एका मागून एक 6 लाकडी पेट्या पुढे सरकवल्या. लहूला घेण्याचा इशारा करत तो म्हणाला, चंद्रीचं लग्न करून टाक. लहू थरथरला. महत्प्रयासाने उच्चारले गेलेले ते शब्द होते. त्यांचा ध्वनी शंखासारखा घुमला होता. लहू पेट्या घेऊन खाली आला. त्यात बाबलने साठवलेले पैसे सर्वांनी रात्रभर बसून मोजले. ते 22,000 रुपये होते. साऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. लग्न होण्यासाठी एवढे पैसे पुरेसे होते. हरिया आणि रखमाने खालूनच बाबलला हात जोडले. चंद्रभागाने शिडीच्या पायरीवर बसून गाणे म्हटले. खूप दिवसांनी तिचा आवाज लागला होता. बाबलने साठवलेले पैसे बहिणीच्या लग्नासाठी दिले ही गोष्ट मग शेजारी पाजारी कळली. सगळे बाबलचे कौतुक करू लागले. त्याच्याविषयीचे कुतूहल आणखीनच वाढले. कधीही न दिसणाऱ्या पण संकटकाळी धावून येणाऱ्या देवासारखा तो वाटू लागला सर्वांना. त्यानंतर 2 दिवसांनी 3 सांजेला लहू रडत ओरडत आला. पेट्यामधली सुटी नाणी देऊन त्याच्या नोटा मिळवण्यासाठी तो जिल्ह्याला गेला होता. तिथून 22,000 रुपये बंडीच्या खिशातून जपून आणताना गावाच्या वेशीवर काही लोकांनी त्याला पकडून मारले आणि सगळे पैसे काढून घेतले. एकटा लहू काही करू शकला नाही. उलट तो भ्याला होता. व्याजावर पैसे देणाऱ्या नागप्पा सावकाराने माणसे आणून आपले कर्ज अशा प्रकारे वसूल करून घेतले होते. लहूचा आक्रोश बघून रखमाचे हातपाय गळून गेले. हरिया चवताळून उठला आणि तो लहूलाच मारू लागला. चंद्रभागाच्या डोळ्यांसमोर तर अंधारच पसरला. सुताराच्या घरातला आरडाओरडा ऐकून गावकरी जमले. नागप्पाच्या नावाने बोटे मोडू लागले, पण त्याला जाब विचारण्याची हिंमत कोणातही नव्हती. हरिया तर बाबलच्या फुटक्या कर्मालाच दोष लावू लागला. माळ्यावर असलेल्या बाबलला कळले आपले पैसे लुटले गेलेत. त्याच्या सर्वांगातून रक्त सळसळत गेले. सहस्त्र इंगळ्या डचल्या. पुन्हा एकदा त्याच्या हक्काचे पैसे गेले होते. पण आता डोळ्यातून अश्रू येईनात. मस्तक गरम झाले. इतके की ते तापून फुटेल की काय असे बाबलला वाटू लागले. त्याने वाद्य जवळ ओढले आणि त्यात प्राण फुंकल्यासारखे तो वाजवू लागला. त्यातून तापलेले सूर चिरफाळल्यासारखे निघू लागले. त्या स्वरांची आवर्तनं मोठी मोठी होत वातावरणात पसरू लागली. लोक चकित भयभीत होऊन पाहू लागले. वाद्याचे सूर वाऱ्याबरोबर गावात पसरू लागले. बघता बघता सगळे गाव गोळा झाले. अचानक वाद्य थांबले आणि आसमंत भेदणारे ओरडणे ऐकू येऊ लागले. सारे धावले. बाबल माळ्याच्या काठावर
येऊन उतरू बघत होता. लहू धावला. त्याने भावाला झेलले, खाली आणले. पण अरे रे, बाबल उभाच राहू शकत नव्हता. माळ्यावर कधीच पायावर उभे न राहिल्याने त्याचे पाय काठी एवढे बारीक निकामी झाले होते. तो त्याच बुलंद आवाजात माळ्याकडे बोट दाखवून काही सांगत होता. लहू वर गेला. तिथे बाबलने तयार केलेला पांगुळ गाडा होता. तो खाली आणला. बाबल त्यावर बसला. अस्थिपंजर देह, केसांच्या जटा, छातीपर्यंत वाढलेली दाढी, उघडा बंब देह आणि केसांच्या जंजाळातून लुकलुकणारे 2 तेजस्वी डोळे. आयुष्यभर डोळ्यांना पट्टी बांधून राहिलेल्या गांधारीच्या डोळ्यांचे तेज बाबलच्या डोळ्यांना आले होते. 18 वर्षे मनात कुडलेल्या कुडीच्या आवाजाला अलौकिक धार आली होती. 18 वर्षे मूक राहिलेल्या साठलेल्या क्रोधाचा आगडोम झाला होता. दुर्वासाहून संतप्त आणि अगस्तीहून कृतनिश्चयी झालेला बाबल शंखनादासारखा घुमणाऱ्या आवाजात म्हणत होता, चला, पोलिसांकडे चला. आणि त्याच्या मागून जनांचा लोंडा धबाबा वाहत सुटला. आपल्या हडकुळ्या हातांनी पांगुळ गाड्याला गती देत बाबल भरभर पुढे सरकत होता आणि त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मंत्रभारित होऊन बाबल बाबल असे ओरडत जनांचा प्रवाह निघाला. इथवरची गोष्ट ऐकल्यावर कुणाचीही खात्री पटेल की बाबल हा अलौकिक होता. मिथक अलौकिक माणसांचीच होतात. ध्रुवाप्रमाणेच त्यालाही न्याय हवा होता. पण ध्रुवाप्रमाणे तो राज्य सोडून गेला नाही. तो त्याच्याच राज्यात, त्याच्याच गावात आणि त्याच्याच घरात विजनवासात राहिला आणि आपला न्याय त्याने तिथेच केला. त्याचा काळ आर्ष नव्हता जिथे विष्णू भगवान प्रकट होऊन त्याला ताऱ्याचे अढळपद बहाल करील. किंबहुना माहिती अणुतंत्रज्ञान युगाच्या प्रस्फोटाच्या काळातला, या युगाच्या लक्षणांचा स्पर्शही न झालेला कुपोषित जीव होता. त्याची लढाई ही चित्तथरारक आणि स्फूर्तिदायकच ठरली पाहिजे. त्यामुळे इथवर वास्तवाशी पूर्ण इमान राखलेलं असलं तरी पुढच्या भागात मी त्याच्याशी फारकत घेणार आहे. वास्तवाशी फारकत म्हणजे सत्याशी फारकत नव्हे. किंबहुना वास्तवाला मुरड घालूनच सत्यापर्यंत पोचता येईल अशी माझी खात्री आहे. बाबल पांगुळ गाड्यावर बसून पोलीस ठाण्याच्या दाराशी आला. त्याच्या मागे असलेला जमाव पाहून प्रवेशद्वारावर हवालदाराला त्याला अडवायची हिंमत झाली नाही. बाबल थेट ठाणेदारापाशी गेला. ठाणेदार होता वस्ताद. तो नागप्पाच्या विरोधात तक्रार दाखल करेना. नागप्पाने आपले कर्ज वसूल केले, यात गुन्हा तो काय असे त्याला वाटत होते. बाबलने त्याच्यासमोरच ठाण मांडले. लोक म्हणू लागले, नागप्पाला अटक करा. ठाणेदार ऐके ना. त्याने फौजदाराला बोलवले. फौजदाराने कानावर हात ठेवले. लोकांचा क्षोभ वाढतो आहे असे दिसताच ठाणेदार फौजदार त्यांना थोपून मागच्या दरवाजाने पळून गेले. बऱ्याच काळाने आपली फसगत धानी आलेल्या लोकांनी पोलीस ठाणे पेटवून दिले. बाबल तिथून निघाला तालुक्याच्या दिशेने. मागून गावकरी. तिथवर बातमी आधीच पोचली होती. पाहतो तर तहसीलदार कचेरी बंद. लोक संतापले. त्यांनी दगड मारून कचेरीची नासधूस केली. ही बातमी गावोगाव पसरली. तिथले लोक धावत आले. बाबल पुढे धावतच होता. पांगुळ गाड्याचे चाक भराभर फिरवत होता. दगड मातीचा रस्ता असू दे नाहीतर प्रशस्त मार्ग, पांगुळ गाडा भरधाव निघाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस तैनात ठेवले होते. पण दुबळा बाबल मागचा प्रचंड समुदाय बघून पोलिसांची त्यांना हात लावायची हिंमत झाली नाही. साऱ्यांनी पोलिसांच्या देखत जिल्हा कार्यालय उलथवले.
माणसं वाढत होती, नवी नवी येऊन मिळत होती. शहराच्या दिशेने जाणारे सगळे रस्ते माणसांनी भरले. राज्यकर्ते हादरले. अचानक कुठूनही अराजकाचे चक्र आले. याने सारे चिंतित झाले. इंद्राचे आसन डळमळू लागले. राज्यभर माणसे रस्त्यावरून धावत होती. बाबलचे लाटलेले 22,000 सर्वांना आपले वाटले. प्रत्येकाचे मेहनतीचे, कमाईचे, घामाचे असे काही काही लाटले गेले होतेच. ते त्यांना आता मिळायलाच हवे होते. राज्यात संदेश गेले, आकाशवाण्या झाल्या. सगळी मंत्रालये, विधिमंडळे धोक्यात आली होती. संसदेला धोका निर्माण झाला. दिल्लीश्वर गडबडले, खडबडून जागे झाले. कोण हा बाबल? चौकशीचे आदेश सुटले. बाबलला सन्मानाने दिल्लीस आणण्यात आले. त्याची तक्रार पंतप्रधानांनी ऐकली व तात्काळ कारवाई केली. नागप्पाला अटक केली. नागप्पासारख्या अनेक सावकारांना बेड्या पडल्या. बाबलला पंतप्रधानांनी 1,00,000ची थैली दिली व नाडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेल अशी हमी दिली. बाबलची विमानाने सन्मानपूर्वक त्याच्या गावी पाठवणी करण्यात आली. त्याला योग्य मुहूर्तावर राष्ट्रपतींच्या हाते गौरव पदक देण्यात आले. अशा प्रकारे बाबल सुतार देशातील प्रत्येक सामान्य माणसाच्या हृदयात अढळपद मिळवून विराजमान झाला. बाबलची मिथक कथा अशा रीतीने सुफळ संपूर्ण करायचा माझा विचार आहे. बाबल या मार्गाने चिरंजीव होऊ शकतो, दंतकथेच्या पलीकडे जाऊ शकतो. शेवटाकडचा भाग अतिरंजित आहे असं कोणी म्हटलं तरी मला राग नाही येणार. कथेला चमत्कृतीजन्य कलाटणी द्यायची तर त्यात अतिरंजितपणा येणारच. शेवटी चमत्कारालाच नमस्कार केला जातो. पण का कोण जाणे, लेखक म्हणून मला अजूनही आत्मविश्वास वाटत नाही. ही कथा मिथक म्हणून मी लोकांमध्ये रुजवू शकेन हा आत्मविश्वास मला हवा आहे. कदाचित हा काळ ज्यात मी लिहितोय तोच मला हा विश्वास मिळवून देत नसावा. अनेक सत्यकथा मसाला लावून लोकांचं मनोरंजन म्हणून सादर केल्या जात आहेत. युद्धाची दृश्य बघत लोक शांतपणे जेवत असतात आणि दादांत खोटं कारण देऊन राष्ट्राध्यक्षाचा खून करून अख्खा देश उद्ध्वस्त केला जात असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरची रेष देखील हलत नाही. तिथे बाबलच्या लढ्याने ते भारावून जातील का याविषयी मला आता खात्री वाटेनाशी झाली. सत्य असं काही नाहीच असं लोक धरून चालू लागलेत. त्यांना विश्वासार्ह वाटेल अशा पद्धतीने गोष्ट पोहोचवण्याचे कोणतेच मार्ग माझ्यापाशी उपलब्ध नाही आहेत. कथाकथनाच्या परंपरा नष्ट होत आहेत आणि माझी कथा छापली जाईल, पुस्तकात टिकून राहील, पुन्हा पुन्हा वाचली जाईल हाही भरोसा आता मला वाटत नाही. कथा लिहून पूर्ण होण्याआधीच माझ्यातला लेखक ढेपाळतोय, कच खातोय. अलीकडे मी गावी गेलो होतो. गावी गेलो की मी बाबलची चौकशी करतो. त्याला भेटत मात्र नाही, कारण वास्तवाच्या प्रखर दर्शनाने माझे डोळे जळून जातील अशी मला भीती वाटते. मी वास्तवाला भीतो. मी दुरूनच बघतो. बाबल त्याच्या पडक्या घराच्या दारात पांगुळ गाड्यावर उघडा बसलेला असतो. एक टक कुठेतरी बघत असतो. त्याच्या चेहऱ्यावर दाढीचं जंजाळ तसंच आहे. केसांच्या जटा झाल्या आहेत. आता दातही पडलेले आहेत. 50शीतच 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा दिसतो बाबल. आतून एक बाई येते पिकलेल्या केसांची. त्याच्या हातात जेवणाची ताटली देते आणि पाण्याचा पेला. ती चंद्रभागा आहे. भावाजवळच राहिली ती बिनलग्नाची.
कसं होणार होतं तिचं लग्न? 22,000 रुपयांचा जाब विचारायला माळ्यावरून खाली उतरलेल्या बाबलला पोलीस ठाण्यात फौजदारांनी बेदम मारला. त्याचे पाय गेलेच होते, एक हातही मोडला. फौजदाराचा उग्रावतार बघून गावकऱ्यांचा जमाव मागच्या मागे पळाला. पोलिसांनी लहूला तुरुंगात टाकला, यथेच्छ धुतला. त्यानंतर शहरात कामधंद्यासाठी गेलेला लहू बरीच वर्ष परतलेलाच नाही. अक्रार विक्रार शहरात मोलमजुरी करून तो आजही धडधाकट जिवंत असला तर तो चमत्कारच म्हणायला हवा. हरिया आणि रखमा मरून गेलेत. बाबल आणि चंद्रभागा मरणाची वाट बघत दिवस ढकलतायत. पण हे वास्तव दाखवून सुन्नपणाशिवाय अधिक काही साधणारच नाही. काळाच्या मोठ्या टापूवर परिणाम करत काही मूल्य रुजवायची असली तर कथाकार म्हणून मला मिथकच रचली पाहिजेत. बाबलचं मिथक माझ्या हाताशी आहे, पण ते कसं विश्वासार्ह बनवायचं हाच माझ्या पुढचा पेच आहे. लिअरनी जगावं की मरावं ही जयंत पवार यांची अगदी अलीकडच्या काळातील साहित्यकृती. एक खास महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की 2019 साली झालेल्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यकला केंद्रांच्या स्पर्धेमध्ये या संहितेला प्रथम क्रमांक मिळाला होता. नाटकाची संहिता विलक्षण आहे. याचा एक उदयन नाट्य संस्थेचा डायरेक्टर दिग्दर्शक असलेला विप्लव मुजुमदार हा गृहस्थ, हा कलावंत, त्याच्या आयुष्यात एक वादळ आलं, त्यात बेभान आणि वेडापिसा झालाय. हे वादळ असं आहे की अरुंधती ही त्याच्या नाटकामधली प्रमुख काम करणारी अभिनेत्री, जिचं त्याच्यावर आणि त्याचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण त्यांच्यामधल्या काही समस्यांमधून एक दिवस ती जळून मरते आणि तिला जाळून मारल्याचा आरोप हा विप्लववरती आहे. त्याच्यातून खटला उभा राहतो आणि विप्लव निर्दोष सुटतोही. परंतु ह्या सगळ्यामधून मानवी संबंधांचं, एक दिग्दर्शक म्हणून असलेल्या व्यक्तीचं त्याच्या इतर नाट्यसंहितांशी आणि विशेषतः लिअर, किंग लिअर शेक्सपियरचं याच्याशी एक विलक्षण एकरूपता, प्रतिबिंब आणि त्याचबरोबर त्या प्रतिबिंबाच्या कवचातून सुटायची, कचाट्यातून सुटायची धडपड, या सगळ्याचा एक विलक्षण अनुभव आपल्याला प्रतीत होतो. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर ज्या वेळेला आयुष्यामध्ये आपल्या हातून काही कृती घडतात, त्यांच्यामधून आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या मूल्यांना, आपण ज्यांना शाश्वत समजत होतो त्या सर्वाला तडे जातात. हे तडे जातात आणि सडनली आपण एका बेजान, एका वैराण अशा मरुभूमीवरती येऊन पडलो आहोत आणि आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा एक कल्लोळ असलेलं असं काहीतरी एक चित्र, एक पेंटिंग, एक पोस्टर आपल्या हातात देऊन आपल्याला कोणीतरी इथे ढकलून दिलंय, अशी त्याची मनोवृत्ती होते. या वेड्या पिशा अवस्थेमध्ये त्याच्या आवडत्या व्यक्तिमत्वाबरोबर म्हणजे शेक्सपियरच्या लिअर बरोबर त्याचा संवाद होतो, वाद होतो आणि मग त्या वादसंवादाची परिणिती, पर्यावसान हे एका विलक्षण अशा दारुण शोकांतिकेमध्ये होतं. हे नाटक आम्ही तुमच्यासमोर संपूर्ण सादर करणार नाही आहोत,
पण त्यातल्या शेवटच्या काही प्रवेशाचं अभिवाचन आपल्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. विप्लव मुजुमदार त्याच्या स्वतःच्या घरी बसलेला आहे. राजा लिअर नाटकातील संवाद स्वतःचीच पुटपुटत. कोण आहे ते वादळा व्यतिरिक्त? वादळासारखीच मनस्थिती असलेला एक अस्वस्थ आपणाला ओळखतो. महाराज कुठे आहेत? महाराज करता आहेत मुकाबला या प्रक्षुब्ध पंचमहाभूतांशी. फरमावतायत वाऱ्याला ही पृथ्वीच दर्यात फेकण्यासाठी किंवा उसळणारे दर्याचे पाणी जमिनीवर चढवण्यासाठी. सगळेच बदलावे वा संपावे म्हणून उपटताहेत स्वतःचे पांढरे केस आणि हा प्रमाथी झंझावात अंध संतापाने त्यांना आपल्या झपाट्यात पकडून करतो आहे. होते विजा कडाडतायत. वादळी वारा सुटलेला, पाऊस झेलत उभा असलेला लिअर दिसतोय. कोणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे हातवारे करतो. मला इथेच राहू द्या एकटे. आमच्या चामडीवर होत असलेला या भांडखोर वादळाचा हल्ला हाच वाटतो तुम्हाला महत्वाचा? ज्याला महान व्याधीने असते ग्रासलेले त्याला लहान क्वचितच जाणवते. अस्वल वाटेल तुला टाळावेसे, पण तुझा पळण्याचा मार्ग जर चालला खवळलेल्या दर्याकडे तर तू जाशील सामोरा अस्वलाच्या जबड्याला. हे गरीब नग्न अभाग्यांनो, या निर्दय वादळाचा मारा सहन करीत कुठेही असा. तुमच्या डोक्यावर छप्पर नसताना रिकाम्या पोटावर चाळण झालेल्या फाटक्या चिंधुकानिशी कसे कराल आपले संरक्षण या विपरीत हवामानात? लिअर निघून जातो. एक विचित्र शांतता. विप्लव एकटाच स्तब्ध पुतळ्याप्रमाणे बसून आहे. भोवती अंधुक प्रकाश. लांबून हाक येते. सर. असीम भानू हळूहळू चालत येतो. त्याच्या हातात कंदील आहे. सावधपणेच पुढे चालत येतो. पुन्हा हाक मारतो. सर. विप्लव तसाच बसून, जराही हलत नाही. असीम जवळ येतो. विप्लव पासून काही अंतरावर जमिनीवर बसतो. बाबा. हा? कोण? असीम, शेवटी तू आलास तर. काम मागायला नाही आलो, विचारायला आलो. कसे आहात सर? मी सर नाही कुणाचा. कसे आहात बाबा? मला बाबा म्हणणारा तूच रे. तूच एकटा. कसा आहेस? एकटाय. आपण सगळे एकटे झालो. तुम्ही एकटे नाही आहात सर. फसवू नकोस मला. 7 दिवस झाले कोर्टाचा निकाल आल्यापासून इथंच बसून आहे. धीर होत नाही बाहेर पडायचा. कोणी आलंही नाही भेटायला.
त्यांचाही धीर होत नसावा. तू इथं आलेला पहिला. मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं, पण धीर होत नव्हता. आनंद तर इतका झाला होता, मग मीच तो साजरा केला. रोज 2 बाटल्या दारू ढोसून आरडाओरडा केला. आरडाओरडा करत नाचलो, खदा खदा हसलो, गाणी म्हटली. आभाळाकडे बघत ओरडलो मी, माझा बाप सुटला, निर्दोष आहे तो. तुझी खात्री आहे? होय, संपूर्ण. मला नाही, जराही नाही. इथे इतक्या दिवसात कोणीही का आलं नाही याचं कारण मला माहिती आहे मुला. सीम बेटा, मी अंबून गेलोय. मलाच त्याची दुर्गंधी यायला लागली आहे. नाही, तुम्ही तेच आहात, पूर्वीचे विप्लव सर. ताजे, टवटवीत, अनंत कल्पना मस्तकात घेऊन फिरणारे. तुम्ही पुन्हा सिद्ध होणार आहात नाटक करायला. खरं बोल असीम, खरं बोल. तू माझा विदूषक आहेस. खोटं बोलणं शोभत नाही विदूषकाला. उगाच माझ्यावर न केलेली भूमिका लादू नका सर. मी विदूषक नाही, मी कोणीच नाही. मी मोठी चूक केली, घोर पातक. दूर ठेवलं तुला. अरुंधती सांगत होती विदूषकाच्या रोलसाठी असीमला बोलवा, पण नाही बोलावलं मी. माझ्या अहंकाराला डिवचून निघून गेला होतास ना तू. माझा अहंकार, कलावंताचा अहंकार फार मोठा असतो तो, मीच म्हणायचो. कसला भोसड्याचा अहंकार. तुम्ही शून्य असता हे कळलं त्यानं खड्ड्यात काढल्यावर. तू खरं बोल असीम. सांग, या अहंकाराची घाण तुझ्याही नाकातले केस जाळते नाही? मला नाही कसली घाण आहे, मला वासच येत नाही. दारुड्या माणसाला आलाच कधी मधी तर काहीतरी सडत चालल्याचा वास येतो, आणि तो त्याच्या आतूनच येत असतो. तू मला शिक्षा सुना म्हण. अरे गभरू डायरेक्टरा, माणुसकी विसरलेला पशु आहेस तू. पशु कोण नसतो? तू नाहीस. तू समजून घेतोस मला. तू समजलायस स्वतः. आपण किती खोल पाण्यात उभे आहोत हे आधी समजावं लागतं. ते ज्याला समजतो तोच दुसऱ्याला समजून घेतो. माझ्या समज शक्तीवर गंज चढला अहमन्यतेचा. मी वाया गेलो रे. मी नाही समजू शकलो समोरच्याला. घसरलो. मला सावरायला तू नव्हतास. जो कधी काळी बनत असे माझीच काठी. मला माफ कर असीम. मी म्हातारा झालो. प्रविष्ट म्हातारा. शहाणे होण्यापूर्वीच म्हातारे होण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. म्हणजे मी शहाणा नाही हे सांगून टाकलासच तू. विदूषका, सत्य बोललास अखेर. सत्य हा एक कुत्रा आहे. तो घराच्या बाहेरच असला पाहिजे. खुशमस्कऱ्याच्या कुत्र्याबाई चुलीजवळ गेल्या आणि हागल्या तरी चालेल, पण या कुत्र्याला मात्र चाबकाने फटकावून बाहेरच काढले पाहिजे. गुड गुड. आणि आता तेही सांगून टाक. विदूषक काय सल्ला देतो लियरला? दिसते त्याहून अधिक असावे, कळते त्याहून कमी भगावे, मिळते त्याहून कमीच द्यावे, दौड न करता संथ चलावे, ऐकिव सगळे चाळून घ्यावे, सगळ्याचे नच द्यूत करावे, रांड नसावी मद्य न घ्यावे, फक्त स्वगृही शयन असावे, एक विसाचे हे केल्यावर 2 दहानच अधिक घ्यावे. ऐक ऐक लियर बेकार चोटा, ऐक. शिक काहीतरी.
मीही शिकलो नाही. जे नाही सांगितलं तसाच वागत राहिलो. यू आर फॅन्टॅस्टिक ऍक्टर असीम. तू बोलतोस ते ऐकत राहावं असं वाटतं. तुम्हीच शिकवलं सर. शब्दांचा पिसारा फुलवू नकोस नाचऱ्या मोरासारखा. त्या शब्दांच्या बोडाखाली दडलेला अर्थ पकड आणि मग उच्चार. या बडबड्या दुनियेत अर्थाजवळ थबकण्या इतका वेळच नाहीये कोणापाशी. तेही या दुनियेत गेल्यावर कळालं मला. मला वाटत होतं जे मला सापडले ते या मायावी दुनियेत बंद मुठीतल्या हिऱ्यासारखं उघडून दाखवेल. सर्वांचे डोळे दिपतील, त्यांचे शब्द गोठतील, मग मी त्यांना सांगेन. हे सहज नाही मिळाले. त्यासाठी माझ्या बापाने छन्नी हातोड्याने घाव घातले त्या दगडावर आणि या दगडानेही ते सोसले. त्याने शब्दांचे अर्थ आणि अर्थामध्ये दडलेल्या यातनांचा शोध घ्यायला शिकवलंय. प्रत्येक उच्चार म्हणजे असतं एक राजकारण दोन माणसांमधलं आणि प्रत्येक विराम म्हणजे अर्थाशी केलेला तह. डोळे मिटून स्वतःशीच मोठ्याने उच्चारा संवाद आणि स्वतःतच जिरवा विराम म्हणजे शब्दांच्या जंगलातून वाट दिसू लागेल भूमिकेच्या गाभ्यापर्यंत पोहोचायची. तिथे गेलात की बिंदूही दिसेल आणि अवकाशही. या अवकाशात तुमच्यावर एक प्रकाश झोत येईल. त्यात तुमचं शरीरच केवळ उजळेल की तो तुमच्या आत्म्यापर्यंत पोचेल यावर तुमचं नटपण सिद्ध होईल. मला वाटत होत मी आतून उजळलोय. हा प्रकाश घेऊन जावं तिथे जिथे कदर होते कलावंताची. पण पदरी पडला फक्त भ्रमनिरास. तिथे नाटक नाही कोणाचाच श्वास. असली तर फक्त तडजोड किंवा रिकामपणा भरून काढण्याची जागा. सर मी जातो म्हणालो तेव्हा का नाही अडवलत मला? तिथे पोहोचल्यावर कळे ना मी कुठे आलोय. दुय्यम भूमिकेत रंग उडालेल्या पक्षासारखा वावरलो. आतल्या आत तडतडलो. पदोपदी तुमची आठवण येत होती मला बाबा. वाळूत मुतल्यासारखा वेळ गेला आणि हाती रिकामपणा. काम होतं पण सगळं नाकाम. मला नको होते पैसे अजीर्ण होणे इतके. पण मला हवं होतं ते अन्न मिळालंच नाही. एके रात्री अचानक जाग आली. पोटात कळ येऊन जाणवलं. माझी आतडी सडतायत. सकाळी उठलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. माझा विश्वास होता तिथे माझा बाप आहे. तो मिठीत घेईल मला हात फैलावून. मी नतद्रष्ट निघालो. पाठ फिरवली. मला क्षमा कर असीम. तुम्हाला क्षमा करण्या इतपत मी मोठा नाही. तुम्ही तुमच्यासारखेच वागला. मी माझ्यासारखा नाही वागलो. चूक माझीच. तुला त्या बॅनर्जीने हकलून दिलं नाही ही मोठी दयाच म्हणायची माझ्यावर. पण कुठल्या नाटकात कामही दिलं नाही. छोटी छोटी ऍक्टिंगची वर्कशॉप तेवढी घेत राहिलो. ती नसतील तेव्हा बसून असतो. कॅम्पसच्या हद्दीवरच्या पडक्या घरासमोर वाऱ्याबरोबर संवाद म्हणतो. मी जाब विचारेन उद्या याचा. नको. उद्या तुमचा जाब जबाब होणार आहे असा ऐकतो. काय त्यांची लायकी. हीच त्यांची लायकी.
विदूषका, तू राहशील माझ्या बरोबर? शेक्सपियरला विचारा. त्यानं गायबच करून टाकला 4थ्या अंकापासून विदूषकाला. अरे नाटककारा, आपल्या पात्रांच्या नियंत्या, का इतका क्रूर झालास? कुठं परागंदा केलंस त्याला? लिअरचा शेवट झाला तरी आणलं नाहीस त्याच्या वेड्या विदूषकाला? राजा आधी विदूषकाचाच शेवट झाला की काय? दरम्यान विप्लव मुजुमदारची उदयन नाट्यकला केंद्राच्या मॅनेजिंग कमिटी सदस्यांसमोर चौकशी झालेली आहे. चौकशी अंती विप्लव मुजुमदार यास उदयन नाट्यकला केंद्र सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. यानंतर कोवळा प्रकाश विप्लव कड्यावर उभा आहे. खाली बघतोय. लिअर धावत येतो. विप्लवच्या पाठीमागे काही अंतरावर थांबतो. विप्लव, विप्लव मागे फिर. मी सांगतोय मागे फिर. कशासाठी उभा आहेस तिथं? आत्महत्या करायला? मागे फिर. तू सांगतोयस? अरे चंडाळा, तूच मला फेकून दिलास ना आभाळातून. स्वर्ग 2 बोटांवर होता माझ्या, पण वर जायच्या ऐवजी गडगडलो तुझ्या बरोबर आणि या कड्यावर आलो. आता इथून आणखीन खाली जाईन म्हणतोय खोल दरीत, तर तू अडवतोयस. अवसानघातकी आहेस तू. वाटतं जोराचा वारा सुटावा, त्याने बेभानपणे लोटून द्यावं मला. पण तो बदमाश नेमका या वेळेस होतो सौम्य. येतच नाही लाट बनून. आज तो सुसाटला होता तर तू आडवा आलास. काही गच्च झाडी आहे आणि तिथं आडदान झाडं आहेत एकमेकांना खेटून उभी. त्या झाडीच्या मागे सळसळ होते, कसली तरी हालचाल होते. मला संशय आहे, नवे खात्रीच आहे माझी. तिथं ती आहे. मला भेटायचंय तिला. तिथं विषारी मुळा असलेली झाड आहे. त्या झाडांच्या बुंध्याशी सर्प आहे. एवढंच आहे तिथं, आणि कोणी नाही. तुला नसेल दिसत, पण मला दिसतीये ती. मी भेटेन तिला. हकनाक मरशील. आत्महत्या हकनाक असते. लिअरने तुला आत्महत्या करायला नाही शिकवलं. लिअर आत्महत्या करत नाही. अरे थेरड्या, तू भ्रमिष्ट झाला होतास. हे खरं ना की नाटककाराने थाप मारली आम्हाला? भ्रमिष्ट झालोच होतो, नाही कोण म्हणतं. पण आता शेकडो वर्षांच्या कालप्रवाहात तटस्थपणे बघायला शिकलोय मी स्वतःकडे. मी शपथेवर सांगतो, लिअरने आत्महत्या नाही केलेली. आपण मृत्यूच्या दाढेत स्वतःला ढकलून द्यायचं नसतं, वाट बघायची. तो आपण होऊन खेचत घेऊन जातो आपल्याला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, जो मला अरुंधतीने विचारला होता. विचार. तुझ्या शोकांतिकेचा पाया इतका भुसभुशीत कसा, की तूच स्वतः होतास भुसभुशीत. आपल्या 3 मुलींना आपल्यावरचं प्रेम व्यक्त करायची सक्ती केलीस तू, आणि त्या बदल्यात आपली सत्ता, संपत्ती, सारा ऐश्वर्य उधळून टाकायला निघालास. इतका मूर्खपणा.
प्रेम शब्दात बोलून कबूल करता येतं काय रे राजा? नसेल येत करता, पण मला ते हवं होतं. माझ्या कॉर्डिलियाने ते बोलून दाखवायला हवं होतं सर्वांसमक्ष. कारण मी करत होतो तिच्यावर प्रेम अमर्याद. तिनं असं म्हणता नये होतं की एका बापावर त्याचा अपत्य जितकं प्रेम करू शकतं तितकंच मी प्रेम करते तुमच्यावर. कमी नाही आणि जास्तही नाही. कसं शक्य आहे हे? मला तू मुलीपेक्षाही प्यारी होतीस कॉर्डिलिये. ती तिच्या आईला लहानपणीच पारखी झाली. अजाण होती, पण मी जाणता होतो. मी माझ्या बायकोला जाणतेपणी पारखा झालो होतो. माझी ती वेदना दिसामासांनी वाढत जाणाऱ्या माझ्या कॉर्डिलियाने शांत केली. ती तिची आईच होती, तिच्या आईच्या पोटी जन्मलेली. मग मी कसा राहीन फक्त बाप तिचा? आणि जर माझ्या म्हातारपणात ती देऊ लागली मला दगा, तर मी कसा गप्प बसे? मला सांग विप्लव, 4-2 वाक्यांसाठी मी माझं सर्वस्व उधळून द्यायला निघालो असेल तर तिने नको होतं का समजावून जायला? इतकं शहाणं वागायचा मूर्खपणा करू नये माणसानं. हे जग फक्त शहाणपणावर नाही चालत रे. यार, तू रडणार नव्हतास. डोळ्यांच्या खाचा झाल्या तरी. हे देखील मी अहंकारातूनच बोललो होतो. मला रडू दे विप्लव. चल, आपण दोघंही कड्यावर उभं राहू. सोसाट्याचा वारा सुटलाय. विप्लव त्याला खेचतो, पण लिअर हलत नाही. कड्याच्या खालच्या बाजूने अरुंधतीवर येते. हे दयाघन देवतांनो, त्यांच्या संत्रस्त मनाला पडलेले हे खिंडार टाका बुजवून लावा सुरांमध्ये बेसूर आणि विसंवादी इंद्रिये बालक बनलेल्या या पित्याची. हा कोणाचा आवाज? ही बाई असली पाहिजे, माझी पोर कॉर्डिलिया. सर, अरुंधती, तिथंच होतीस ना तू? अखेर आलीस. मी होते तुमच्या अवतीभोवती, ऐकत होते तुमच्या काळजाची धडधडणारी स्पंदन, सोडलेला प्रत्येक श्वास आणि थबकलेला निश्वास. मग का आली नाहीस समोर? दिसून न दिसल्यासारखी करत का लावत होतीस मला भोवंडायला? अजून का अडकून पडता आहात तुम्ही या नसलेल्या जीवात सर? अडकून नाही पडत, सुटायला बघतोय. वाऱ्यासारखी निघून गेलीस काही कोडी ठेवून. ती सुटली की मीही सुटेन. माझ्याकडून काही राहून गेले का? होय, सत्य सांगायचं राहून गेलं. उदारपणाने माफ करून गेलीस. मला माझ्या कृत्याचे परिणामही भोगायला शिल्लक ठेवले नाहीस तू. असं फुकटचं दान स्वीकारलं नाही मी कधी कुणाकडून. त्याचं ओझं होतंय मला. अरुंधती, आता तरी सांग, का असं केलंस? मी सत्य तेच बोलले. सत्य म्हणजे काय रंग फसटलेला नट आहे? मुखवट्या गणिक संवाद बदलायला? तुझ्या अंताला तूच कारणीभूत होतीस. आपल्यातच असतात ना दडलेली आपल्या शेवटाची कारण. तुला मी वाचवत होतो की जाळत होतो? आता मेल्यावर तरी खरं बोल.
करुणेचा खोटा वर्षाव करून पश्चातापाच्या आगीत जाळत ठेवलंस मला तू. ही आग दिसत नाही, पण तिचा दाह भाजून काढतोय माझा आत्मा. मला माफ करा, पण कृती म्हणजे गुन्हा नव्हे. ते तर फक्त पर्यवसान. तिथवर पोचायला कारणीभूत असतो बळी जाणाराही. असं म्हणूया, गुन्हेगार दोघही आहोत. तरीही मृत्यूची शिक्षा तुला मिळाली आणि मला जगण्याची. हा विषम न्याय आहे अरुंधती. याच्या विरोधात कुठल्या कोर्टात अपील करू मी? सर, माझ्या मरणाहून तुमचं जगणं आहे अधिक अर्थपूर्ण. कृपा कर, माझी चेष्टा करू नको. मी आहे एक खुळा म्हातारचळ लागलेला वृद्ध माणूस. माझे डोके पूर्ण ठिकाणावर नाही. मला लागत नाही कशाचाच अर्थ. गळणारं पान सांगतं फुटणाऱ्या नव्या पालवीचा अर्थ. सर सर तुमचा जन्म झालाय माझ्यासारख्या जीवांना रंगमंचावर अर्थ देण्यासाठी. तिथे प्रत्येक क्षण नवा असतो. नव्याने जन्म घेतो आणि मरून जातो पुन्हा निर्माण होण्यासाठी. आम्ही एंट्री घेतो, एक्झिट घेतो, पण तुम्ही देता आमच्या अस्तित्वाला हेतू. तुम्ही देता शब्दांना वजन, हालचालींना गती, पात्रांना मती. तुम्ही नसाल तर कोणत्याही लेखकाच्या पात्रांना मुक्ती. म्हणून तुम्ही असायला हवे आहात सर. एका भ्रामक वर्तुळात मांडलेला फसवा खेळ म्हणजे मुक्ती नव्हे. ती तर बघणाऱ्याला चकवण्यासाठी हरघडी रचलेली युक्ती. मग जगणं काय आहे? कशासाठी जगतात माणसं आपल्या कृतींचा अर्थ शोधत? सर्वांनाच सापडत नाही तो. तो अर्थ सापडलेला कलावंत आहेस तू विप्लव. गप्प बस थेरड्या. जरा थांबव तुझी लुडबुड आणि माझ्या वाटेतून बाजूला हो. नाही थांबवणार. मला अख्खं चिरवलंयस तू स्वतःमध्ये. तरी तुझी नियती वेगळी. तू मरतोस आणि मला जिवंत राहायला सांगतोस. हो, मरतो. दर प्रयोगाला मरतो आणि पुढच्या प्रयोगाला जिवंत होतो. असा अमरत्वाचा शाप मिळालाय मला. एकदाचा मर कायमचा आणि टळ माझ्यापासून. होय, तेच करायला बघतोय, पण तू चिकटलायस मला कातडीसारखा. होय, मला त्रास होणार आहे तुझ्यापासून तुटताना, पण तुझ्या अंतानंतर माझ्या तरी थांबण्याला इथं काय अर्थ आहे? कलेचा सगळा अहंकार सुलवटून निघाला. अरुंधतीनं मला क्षमा केली. असीम सगळे अपमान विसरून लीन झाला. ही माणसं मोठी आहेत, यातलं काहीच माझ्यात नाही. मी लहान आहे, क्षुद्र आहे, म्हणूनच मी नसणंच योग्य. तुझ्यामुळे मी खरा कसा आहे ते मला कळलं. ज्यांना मी अंतर्बाह्य कळलो अशा फार थोड्या नटांपैकी तू एक होतास विप्लव. मला तू इतकं जाणलंस की आता नव्याने तू लिअर करू शकणार नाहीस. म्हणजे राज्यकारभारातून निवृत्त होतानाचा माझा अहंकारी आत्मा तू जाणलास. एकाकीपणाच्या आगीत होरपाळलंस तू. भ्रमिष्ट झालास, पण धुवून निघालास निसर्गाच्या माऱ्यात. सगळा मळ निघाला आत्म्यावर साचलेला आणि निघाला सामोरा होत स्वतःच्या शेवटाला. तू माझ्या बरोबर वाढत जाऊन माझ्या भूतकाळापासून वेगळा झालास. आता तुला लिअर सुरुवातीपासून करता येणार नाही. म्हणूनच माझंही निघून जाणं अटळ आहे.
लिअर निघून जा. सर माझ्याकडे बघा. तुमचा तो हात माझ्या मस्तकावर ठेवा आणि मला शब्द द्या. नाही नाही नाही, या मोकळ्या हवेत श्वास घुसमटतोय माझा. वडील, चल आपण दूर तुरुंगात जाऊया. आपण दोघेही गात राहूया या पिंजऱ्यामधील पक्ष्यांसारखी. जेव्हा तू आशीर्वाद मागशील तेव्हा मीच गुडघे टेकीन. सर तू मला विष दिलंस तर तेही मी पिऊन टाकीन. अरुंधती, माझा क्षुद्रपणा मला ठाऊक आहे. किती माजलो होतो मी. पुरे झाला आता हा कलेचा कलकलाट. ही कला मला उदात्त करत नाही. मी निर्माण करतो काही दिव्य क्षण माझ्या अचाट कल्पनांनी, पण लगेच तिथे निर्माण होतो अहंकारही. त्या क्षणांच्या बाहेर असतो मी क्षुद्र माणूस. माझ्यातला मत्सर, माज, दंभ, तिरस्कार आणि मोह या कशालाच पायबंद घालत नाही कला. निर्मितीच्या आभासात मी विध्वंसच करत असतो. प्रत्यक्षात पसरवतो विखार माझ्या मनात आणि तोच जोपासत राहतो अखंड. मी करतो हिंसा, खून, जाळपोळ आणि काळवंडून जातो अंतर्बाह्य. कलावंत असूनही ही काजळी साचत असेल माझ्यावर तर कलेचा अर्थ काय अरुंधती? का जोडता तुम्ही सारे हात माझ्या समोर? कलम करून टाकीन मी ते. जातानाही करायचीच असेल हिंसा, तीही करून जाईन मला दिसणाऱ्या प्रकाशाकडे. धावत जाऊन कड्यावर उभा राहतो. थरथरतोय. वारा प्रचंड सुटलेला. पाऊस सुरू होतो. अरुंधती त्याच्याकडे अगतिकपणे, असहाय्यपणे बघते.